सर्व सातारकरांना जिल्ह्यातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करू इच्छितो की जिथं जिथं नगरपालिकेच्या निवडणुका चालल्यात त्या ठिकाणी सर्व मतदारांनी आपला लोकशाहीतला मतदानाचा अधिकार जो आहे तो आपलं कर्तव्य म्हणून बजवावा आणि जे आपल्याला योग्य व्हा. मी काय असं हे नाही का, पण जे पण मतदान करावं सगळ्यांनी, ही माझी पहिली सर्व जिल्ह्यातल्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे. दुसरं, साताऱ्यामध्ये आमचे 100% आमचे भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील. अध्यक्षपदाचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील ह्याची आम्हाला खात्री आहे. कारण प्रचार आम्ही एकतर उमेदवार देताना विचार करून आम्ही सर्वांनी दिले. दुसरं म्हणजे त्यात काही उमेदवार आमचे बिनविरोध सुद्धा झाले. त्याच्यानंतर प्रचार पण आम्ही अतिशय सर्व उमेदवार आणि सगळ्यांनी मिळून आम्ही पदाधिकारी सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळ्यांनी मिळून अतिशय ताकदीनं केला आणि सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि विकास कामाची जी काही आपण कामं केलीत ती पण लोकांपुढे आहेत आणि जे आपण सातारसाठी करणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून किंवा केंद्रातनं सुद्धा उदयनराजेंच्या माध्यमातून जे आपण काम करू इच्छितो हे सगळं आम्ही सातारकरांपुढे मांडलं आणि 100% या सर्व याला सातारकर आम्हाला साथ देणार ही आम्हाला खात्री. कोर्टाच्या निकालावर आपण बोलू शकत नाही, पण नक्कीच हे थोडं निकाल आता आपल्या जिल्ह्यातल्या 2 नगरपालिकांचं पुढे ढकलणं, निकाल पुढे ढकलणं, हे जरा लोकांमध्ये त्याच्यामुळं अस्वस्थता निर्माण होतीये ही वस्तुस्थिती आहे.